नमस्कार मंडळी. दिवाळी म्हटलं की सगळ्यात आधीच डोळ्यासमोर येतं ते म्हणजे फराळ. फराळातील सगळ्यात आवडता पदार्थ कोणता असेल तर तो म्हणजेच चकली. तर ही चकली आपण भाजणीचं पीठ न बनवता आणि मार्केटचं इन्स्टंट चकली प्रेमिक्स न वापरता घरच्या काही साहित्याने बनवत आहे. आणि आपण बघू शकता की चकली किती सुंदर, खमंग आणि कुरकुरीत झालेली आहे. चकली बनवण्याची परफेक्ट पद्धत माहिती असेल तर घरी बनवलेल्या चकल्यासुद्धा चविष्ट लागतात. तर चला मग आता ही चवदार आणि कुरकुरीत अशी रेसिपी बनवायला स्टार्ट करूया. तर यासाठी आपल्याला एका कुकरच्या भांड्यामध्ये 1 वाटी मूग डाळ घ्यायची. मूग डाळ चांगल्या प्रकारे धुवून घ्यायची आणि धुवून झाल्यानंतर मूग डाळीपेक्षा दुप्पट पटीने पाणी घालायचं आहे आणि पाणी घातल्यानंतर हे थोडं साईडला ठेवून देऊ आपण. वाटलं तर तुम्ही यातच म्हणजे डाळ शिजवत असतानाच त्यात हळद, मीठ, तिखट घातले तरीही चालेल. पण मी नंतर घालणार आहे. आपण बघा पुढे. आणि दुसऱ्या कुकरच्या भांड्यामध्ये आपल्याला जवळपास 3 वाटी मैदा घ्यायचा आहे. आपल्याला जर मैदा घ्यायचा नसेल किंवा मैदा आपण खात नसाल तर गव्हाचं पीठसुद्धा ते वापरलं तरीही चालेल. आणि आता एक स्वच्छ कॉटनचा रुमाल घ्यायचा आहे आणि रुमाल घेतल्यानंतर जे पीठ आहे ते व्यवस्थित झाकून घ्यायचं आहे. अशा प्रकारे रुमालाने पीठ झाकल्यामुळे जे वाफेचं पाणी असतं ते यात जाणार नाही. डाळीचा डब्बा खाली ठेवायचा आहे आणि पिठाचा डब्बा वरती ठेवायचा आहे आणि ठेवल्यानंतर हे आपण कुकरमध्ये मी पहिलेच पाणी उकळायला ठेवलेलं होतं. त्यात लिंबाचे 2-3 फोडी घालूया. त्याने जे कुकर आहे ते स्वच्छ राहील, काळं पडणार नाही. त्यासाठी त्यात लिंबाच्या फोडी घालतोय. कुकरमधलं पाणी गरम झाल्यानंतर जे कुकरचे भांडे आहे ते यात घालायचे आणि कुकर लावायचा आहे आणि मीडियम फ्लेमवर आपल्याला हे जवळपास 5 ते 6 शिट्ट्या होऊ द्यायचे. 5-6 शिट्ट्या झालेल्या आहे आणि वाफसुद्धा मी लगेच काढली नाही. पूर्ण वाफ काढल्यानंतर आपल्याला कुकरचे जे भांडे ठेवलेले आहे ते काढून घ्यायचे आहे आणि आपण बघू शकता की जे कुकर आहे ते सुद्धा काळं पडलं नाही आहे. म्हणून काहीही आपण उकळायला ठेवलं की लिंबाची फोड जर त्यात टाकली तर जे कुकर आहे किंवा कोणतंही भांडं आहे ते काळं पडत नाही. आणि आता हे सुद्धा आपण काढून घेऊ म्हणजे जे पीठ आणि डाळ आहे ते. तर हे मैदा जो ठेवलेला आहे आपण तो सुद्धा घट्ट झालेला आहे आणि इकडे दुसरीकडे डाळसुद्धा झालेली आहे आपण बघू शकता. आणि आपण बघू शकता की डाळसुद्धा मस्त शिजली, एकदम व्यवस्थित झालेली आहे. तर ही डाळ आपण फक्त घोटूसुद्धा शकता, नाहीतर आपण अशा प्रकारे मिक्सरचं जे भांडं आहे त्यात घालायचे आणि त्यात घातल्यानंतर थोडंसं पाणी घालायचं आहे आणि पाणी घातल्यानंतर हे थंड होण्यासाठी साईडला ठेवून द्यायचे. डाळ जर घोटून घेतली तर त्यात दाणे राहतात, म्हणून मी अशा प्रकारे मिक्सरच्या भांड्यामध्येच ते वाटून घेते. आणि हा जो मैदा आहे तो घट्ट झालेला आहे वाफवल्यामुळे. तर अशा प्रकारे आपल्याला ते फोर्कच्या साहाय्याने फोडून घ्यायचं आहे. चकली जशी दिसायला सोपी दिसत असेल आणि चवीला अप्रतिम लागत असेल तशीच ती बनवायला थोडी हार्ड आहे. थोडा वेळ जो आहे तो जास्तच लागतो चकली बनवायला. आणि हे पीठ मोकळं करून झालं की आपल्याला एका गाळणीने हे पीठ जे आहे ते गाळून घ्यायचं आहे. आणि शेवटी ह्या ज्या गाठी असतात त्यासुद्धा आपल्याला फोडून घ्यायच्या आहे. आणि हे पीठ गाळून झालं की आता आपल्याला चकलीसाठी लागणारे मसाले बघून घ्यायचे. तर यासाठी 1.5 चम्मच लाल तिखट घ्यायचे आपल्याला. आपण आपल्या आवडीप्रमाणे कमी जास्त घेऊ शकता. ओवा 1 चम्मच घ्यायचा आहे. तीळ 2 चम्मच, गरम मसाला 1 चम्मच, चवीप्रमाणे मीठ घ्यायचे, हळद घ्यायची अर्धा चम्मच. तर हे जे मसाले आहेत ते सुद्धा आपण घरात जे आहे तेच घालतोय. अगदी घरातल्या वस्तूपासूनच आपण ही चकली बनवतोय, म्हणून जे मसालेसुद्धा आहेत घरातलेच वापरतोय आपण. अर्धा चम्मच हिंग घालायचं आणि हिंग घातल्यानंतर आपल्याला हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. कदाचित हिंग घातलेला जो व्हिडिओ होता तो शूट झाला नाही. आणि आता ही डाळ जी आहे ती आपल्याला मिक्सरमधून वाटून घ्यायची. वाटत असताना ती एकदम आपल्याला बारीक वाटायची. आणि ही वाटलेली डाळ पिठामध्ये घालायची आणि पीठ आपल्याला अगदी आपण चपातीसाठी जे पीठ मळतो तशाच प्रकारे मळून घ्यायचं आहे. जास्त हार्डसुद्धा पीठ मळायचं नाही आहे आणि जास्त सॉफ्टसुद्धा नाही. आणि आपण बघू शकता की पूर्ण डाळ येथे मी वापरलेली आहे. तर या भांड्यामध्येच आपल्याला थोडंसं पाणी घालायचं आहे आणि पाणी घालून जे पीठ आहे ते मळून घेऊ आपण. पाणी घालत असताना आपल्याला पाणी जे आहे थोडं थोडं करून घालायचं आहे. अगदी जास्त पाणी जर पडलं यात तर जी चकली आपण बनवलेली आहे त्यांना शेप व्यवस्थित येणार नाही. आणि आपण बघू शकता की चकलीसाठी लागणारं जे पीठ आहे ते व्यवस्थित मळून झालेलं आहे. अगदी आपण पोळीसाठी जसं पीठ मळतो तसंच हे पीठ आहे. आणि आता चकलीचा साचा घ्यायचा आहे. चकलीच्या साच्याला आतून व्यवस्थित तेल लावून घ्यायचं आहे. आणि तेल लावून झालं की असं एक पिठाचा गोळा घ्यायचा आहे आणि गोळा व्यवस्थित आपल्याला मळून घ्यायचा आहे, म्हणजेच व्यवस्थित मऊसूत करून घ्यायचा आहे. आणि मऊ केल्यानंतर जे साचा आहे त्यात घालायचं आहे.
चकली बऱ्याच वेळेस कडक होते, वातड होते किंवा मऊ पडते. असं होऊ नये त्यासाठी मी काही टिप्स सांगणार आहे. तर व्हिडिओ आपण शेवटपर्यंत बघा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा आणि साच्यामध्ये पिठाचा जो गोळा आहे तो घालून झाल्यानंतर आपल्याला जो साचा आहे त्याला झाकण लावायचं आहे आणि झाकण लावल्यानंतर अशा प्रकारचा एक डबा घ्यायचा आहे आणि डबा घेतल्यानंतर आपल्याला त्यावरच चकली पाडून घ्यायची. अशा प्रकारे डबा यूज केल्यामुळे जी चकली आहे ती त्यांचा जो शेप असेल तो व्यवस्थित येईल आणि सगळ्या चकल्या ज्या आहेत त्यांचा शेप जो आहे तो परफेक्ट एकसारखा दिसेल. आणि चकली पाडल्यानंतर जी साईड आहे ती व्यवस्थित चिपकून घ्यायची आहे, म्हणजेच तळताना ती सुटणार नाही. आणि आपण बघू शकता की चकली जी आहे ती किती परफेक्ट झालेली आहे, अजिबात तुटली नाही पाडताना. अशाच प्रकारे ह्याच ट्रिकने आपल्याला बाकीच्या चकल्यासुद्धा पाडून घ्यायच्या आहे. तर ह्या सगळ्या चकल्या पाडून झालेल्या आहे आपण बघू शकता. आणि आता ह्या ज्या चकल्या पाडलेल्या आहे आपण त्या तळण्यासाठी एका कढईमध्ये तेल घालायचे. तेल व्यवस्थित गरम झालं आहे की नाही ते पहिले चेक करून घ्या. त्यासाठी एक चकलीचा जो तुकडा आहे तो यात घालायचा आहे. तो लगेच वरती येतो आहे, म्हणजे जे तेल आहे ते चांगल्या प्रकारे गरम झालेलं आहे. नेहमी चकली जी आहे ती मध्यम आचेवर गरम तेलात तळलेली असावी, अन्यथा जी चकली आहे ती 1 ते 2 दिवसांनी मऊ होईल. कमी तापमानावर तळलेल्या चकल्या ज्या आहे त्या ओलसर आणि मऊ होऊ शकतात. म्हणून चकली तळताना पहिले जे तेल आहे ते पूर्ण व्यवस्थित चांगलं गरम करून घ्यायचं आहे आणि गरम झाल्यानंतर गॅसची जी फ्लेम आहे ती मध्यम करायची आहे आणि मध्यम ते लो फ्लेमवर आपल्याला चकल्या तळून घ्यायच्या आहे. हळूहळू ज्या चकल्या आपण बनवलेल्या आहे त्या या तेलात सोडायच्या आणि तेलात सोडल्यानंतर आपल्याला लगेच त्यांची साईड नाही चेंज करायची. थोड्या वेळाने साईड चेंज करा. चकली तळत असताना आपल्याला ज्या चकल्या आहेत ते एकदम जास्त नाही तळायच्या आहे. अगदी 3 ते 4 चकल्या यात टाका तळायला आणि त्या तळून झाल्या की नंतर दुसरी बॅच तळून घ्या. चकली पूर्णपणे तळल्या गेली आपल्याला कसं कळणार, तर त्यासाठी आपल्याला चकली जी आहे त्याचे बुडबुडे बंद झाले, म्हणजेच चकलीला आजूबाजू बुडबुडे येत नसतील आणि चकली जी आहे ती खाली जाऊन बसली, म्हणजेच ही जी चकली आहे ती व्यवस्थित तळल्या गेली आहे असं समजायचं. अशाच प्रकारे बाकीच्या चकल्यासुद्धा आपल्याला लो टू मीडियम फ्लेमवर तळून घ्यायच्या आहे आणि आपण बघू शकता की चकल्या व्यवस्थित आणि किती सुंदर दिसत आहे. चवीलासुद्धा अप्रतिम आहे. एकसुद्धा चकली बनवताना किंवा तळताना तुटली नाही. आणि ह्या ज्या चकल्या आहे आपण ज्या घरच्या काही साहित्याने बनवलेल्या आहे, अजिबात बाहेरचं मार्केटचं प्रीमिक्स किंवा भाजणीचं जे पीठ आहे ते बनवलं नाही. घरच्या काही साहित्याने बनवलेलं आहे आणि ही चकली खूपच सुंदर झालेली आहे. एक चकली मी आपल्याला तोडून दाखवते. तर ही खमंग कुरकुरीत चकली आपल्याला कशी वाटली मला कमेंट बॉक्समध्ये जरूर सांगा. आणि हो चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या फ्रेंड्स आणि फॅमिलीसोबत शेअर करा. तर अशाच दिवाळीसाठी मी काही रेसिपी शेअर करणार आहे. तर त्या रेसिपीसाठी आपण माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला नका विसरू. तर चला मग भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. तेव्हापर्यंत बाय बाय. खात राहा, खुश राहा आणि मस्त राहा.